नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आपल्या ह्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतो. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतो. जय जवान जय किसानचा आपण नारा देतो, पण आज शेतकरी आत्महत्या करतील. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे देशामध्ये वाढलेले आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून हे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येमध्ये आज क्रमांक 1 ला आहे. अशी परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे. 700 वर्ष मोगलांनी राज्य केलं आपल्यावरती, तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं होतं, तेव्हा पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, 75 वर्ष पूर्ण झाली, पण आत्ताच्या घडीला सध्याच्या घडीला शेतकरी आत्महत्या करतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागचं कारण काय? शेतकरी आत्महत्या का करतोय हे तपासायला पाहिजे. शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांनी केली नाही पाहिजे हे बघितलं पाहिजे. आपण जर ग्राउंड रिपोर्ट बघितला आणि आकडेवारी बघितली तर शेतकरी आत्महत्या भरपूर प्रमाणात होत आहेत. पहिल्यांदा आपण शेतकरी आत्महत्येची आकडेवारी बघू. आकडेवारी काय सांगते, कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 1986 साली पहिली शेतकरी आत्महत्या झाली. त्या शेतकऱ्याचं नाव होतं साहेबराव करपे. त्या शेतकऱ्याचं नाव होतं. 1986 साली पहिली शेतकऱ्याची आत्महत्या. त्याच्यानंतर हे प्रमाण वाढत गेलं. 1990 सालापासून शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं. भारतात 65% लोक शेती आणि शेतीच्या व्यवसायावर आधारित आहेत. भारताचा जर विचार केला तर 1995 ते 2011 पर्यंत जवळजवळ 7,50,860 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी महाराष्ट्रात जवळजवळ 50,860 हा आकडा आहे. सगळ्यात जास्त आकडा हा महाराष्ट्रातला आहे. त्याच्यानंतर 2011 साली 435 शेतकऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे हा आकडा महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. 2013 नंतर देशभरात जर बघितलं तर दरवर्षी 12,000 शेतकऱ्यांनी 2013 नंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापैकी जर महाराष्ट्रात बघितलं 2014, 15 आणि 16 साली तर 2014 साली 1981 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2015 साली 3,228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2016 साली 3,052 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर 826 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014ला. 1292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2015ला आणि 2016ला 1982 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2016ला. मध्य प्रदेशामध्ये. कर्नाटकमध्ये जर बघितलं तर 122 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1478 शेतकऱ्यांनी आत्महत्या 2015 साली केल्या आणि 2016 साली 848 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही जर आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8,651 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मध्य प्रदेशमध्ये 4,098 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि कर्नाटकमध्ये 2,448 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त जर कुठं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी ह्या आत्महत्या केलेल्या आहेत. तसंच 2018 साली जर बघितलं तर 2018 साली देशामध्ये मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. जवळजवळ मोदी सरकारच्या काळात 10,000 शेतकऱ्यांनी देशातल्या ह्या एका वर्षामध्ये आत्महत्या केल्या. त्याच्यानंतर 2014 ते 19 फडणवीस सरकारचा जर महाराष्ट्रातला काळ बघितला तर फडणवीस सरकारच्या काळात जवळजवळ 14,961 म्हणजे जवळजवळ 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या ह्या फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या आहेत 2014 ते 2019 साली. 2019 ते 2022 साली जर प्रमाण बघितलं तर ते 5,878 शेतकऱ्यांचं आहे महाराष्ट्रातलं. 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 2,478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये बघितलं तर ते 1,933 शेतकऱ्यांनी आत्महत्या 2024 मध्ये फक्त या महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत. आता आत्महत्येची जर कारणं बघितली प्रमुख तर पहिलं मुख्य जे कारण आहे ते सरकारचं धोरण. सरकारची चुकीच्या धोरणांमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तर सरकारचे धोरण जर बघितलं तर शरद जोशी साहेबांनी सांगितलं होतं की सरकारचं धोरण आणि शेतकऱ्यांचं धोरण अशा शब्दामध्ये शरद जोशी साहेबांनी सरकारला फटकारलं होतं. तर जेव्हा 2004 साली जेव्हा मनमोहन सिंग सरकार आलं, त्याच्यानंतर जेव्हा स्वामीनाथन आयोग त्यांनी नेमला आणि स्वामीनाथन आयोगाचा अहवाल 2006 साली आला.
स्वामीनाथन आयोगाच्या 2006 साली अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकरी आत्महत्या हे रोखल्या जाणार नाहीत. पण मनमोहन सिंग सरकारच्या काळात हे जे स्वामीनाथन आयोगाचा जो अहवाल होता तो 2014 पर्यंत त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पण शेतकऱ्यांचे जे हमी भावाचा मुद्दा होता तो काही त्या सरकारच्या काळामध्ये पण पूर्ण झाला नाही. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पण पूर्ण झाला नाही. त्याच्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आलं. मोदी सरकारनं सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव देऊ. अशा पद्धतीच्या गप्पा ह्या मोदी सरकारच्या काळात मारल्या गेल्या. निवडणुका झाल्या. निवडणुकीनंतर सरकार आली. 2024 आज आलेला आहे तरी सुद्धा ह्या मोदी सरकारनं ह्या शेतकऱ्यांच्याकडे डुंकून सुद्धा बघितलेलं नाही. मोदी सरकारनं ह्या अहवालावर काहीही बोललं नाही. म्हणजे काँग्रेसनं बी याच्यावर लक्ष दिलं नाही, मोदी सरकारने बी याच्यावर लक्ष दिलं नाही. म्हणजे ह्या दोन्ही सरकारने शेतकऱ्यांच्याकडं ह्या जो मेन प्रश्न आहे भाववाढीचा, ह्या भाववाढीवर काहीही लक्ष दिलेलं दिसत नाही. सरकारच्या धोरणावर जर लक्ष दिलं तर सरकारचे धोरण ही सर्व चुकीची आहेत. सरकारनं शेतकऱ्याच्या मालावरती निर्यात बंदी लावली, त्याच्यामुळं शेतले भाव पडले. कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. सरकारच्या धोरणाकडे जर आपण बघितलं तर सरकारची जी आयात निर्यात धोरण आहे ती सर्व चुकीची आहेत. आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात कापूस पिकतो, पण सरकार कापूस आयात करायचे काम करतं. आपल्या देशामध्ये कांदा पिकतो, पण कांदा आयात करायचं पण काम सरकार करतं आणि कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो. सोयाबीन पेंड आयात करून सोयाबीनचा भाव पाडायचं काम सरकारने केलं. दूध पावडर आयात करून दुधाचा भाव पाडायचं काम हे सरकारनं केलं. सातत्यानं जी आयात निर्यात धोरण आहेत ती सरकारची चुकीची आहेत. सरकार ही शेतकऱ्यांचं जे माल आहे तो देशाच्या बाहेर जाऊ नये म्हणून खास करून प्रयत्न करताना दिसतं. लोकसभा निवडणुकीत जर तुम्ही बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये बी कांदा उत्पादक शेतकरी वरडून कटाळला की कांद्यावरचं जे निर्यात शुल्क आहे ते निर्यात शुल्क कमी करा. पण कांदा उत्पादकांचं निर्यात शुल्क त्यांनी कमी केलेलं नाही. त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला, रडकुंडीला आला. सोयाबीनाची बी तीच अवस्था. सोयाबीन आज 4,000 भावाने विकली जाते. दुधाची बी तीच अवस्था. दूध 25-30 रुपयाने दूध जाते आज. म्हणजे गायचं दूध पण आज विकायला शेतकऱ्याला परवडत नाही. कांद्याची अवस्था 30, कापसाची अवस्था 30. 2004 साली काय मला आठवते की कापसाला 2 का 2,500 रुपये भाव होता. आज फक्त तो भाव 4,000 रुपये. म्हणजे कापूस उत्पादकाची बी शेतकऱ्याची वाट लावलेली आहे सरकारनं. त्यामुळं काँग्रेस सरकार तर शेतकऱ्यांच्या बाजून नव्हतंच आणि शेतकऱ्याच्या बाजून ते काम करताना दिसत नव्हतंच. पण मोदी सरकारच्या काळात पण शेतकऱ्यांची जी कामं व्हायला पाहिजे होती, जी भाववाढीची, ती कामं होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे सरकारची जी चुकीची धोरणं आहेत ह्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढले. त्यात अजून जर पाऊस जास्त पडला तर पाऊस जास्त पडल्यामुळे पण शेतकरी अडचणीत येतो. दुष्काळ पडला तर दुष्काळ पडल्यामुळे पण शेतकरी अडचणीत येतो. दुष्काळच्या झाडा जर जास्त करून कुठं बसत असतील तर विदर्भ मराठवाड्यात बसतात. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करते. विदर्भ मराठवाड्यामध्ये पाण्याची उपलब्धता करून दिलेली नाही. 2024 साली तरी विदर्भ मराठवाड्यामध्ये अजून पाणी पोचलेलं नाही. त्याच्यामुळे तिथली शेती पडीक आहे आणि त्या शेतीमध्ये काही पिकत नाही. त्याच्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्यामुळे तिथला शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करते. फडणवीस सरकारच्या काळातच गोवंश हत्याबंदी कायदा फडणवीस सरकारनं आणला आणि गोवंश हत्याबंदी कायदा आणल्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्याची पार वाट लावून गेली. दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. तर इंडियन एक्सप्रेसनं तेव्हा काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसनं एक लेख लिहिला होता. त्या इंडियन एक्सप्रेसच्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मध्य प्रदेश, उत्तर भारतातून बांगलादेशमध्ये गायींची तस्करी केली जाते, गुरांची तस्करी केली जाते आणि त्यामुळे इथल्या ज्या शेतकऱ्यांच्याकडून 2-5 हजारानं
त्या गायी म्हणा गुरं भाकड गुरं विकत घेतली जातात आणि तिकडे त्याच गायींची किंमत त्या भाकड गुरांची किंमत जवळजवळ लाखाच्या घरात पोचते. पण इथल्या शेतकऱ्यांना त्याचे फक्त 2 ते 5 हजार रुपयेच भाव मिळतात. आणि इथले हिंदुत्ववादी म्हणा इथले BJPचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते ह्यांच्या मध्य प्रदेश उत्तर भारतातच हे होते, हे जास्त प्रमाणात होते. आणि त्यांचं जातं की देशी गायी म्हणा गायीच्या पोटामध्ये कितीतरी करोड देव आहेत, त्याच्यामुळं गोवंश हत्याबंदी पाहिजेच. अशा पद्धतीच्या बलगानं करून शेतकऱ्याला गोत्यात आणायचं काम ही मंडळी करतात. आता 1980 साली बघितलं, 1980 साली 3 टन जर ऊस दिला तर 1 तोळ सोनं यायचं. 1 क्विंटल हळद विकली तर 1 तोळ सोनं यायचं. 1 क्विंटल धान्य विकलं तर 1 तोळ सोनं यायचं. कापूस 1 क्विंटल जर विकला तर 1 तोळ सोनं यायचं. आज तशी परिस्थिती आहे का? आज 3 टना ऊसामध्ये 1 तोळ सोनं येईल का? 1 क्विंटल हळदीमध्ये 1 तोळ सोनं येईल का? जर 1 क्विंटल हळदीमध्ये 1 तोळ सोनं आणायचं म्हणलं तर हळदीला भाव किती पाहिजे? 3 टन ऊसामध्ये जर 1 तोळ सोनं आणायचं म्हणलं तर जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये भाव हा ऊसाला पाहिजे. पण तो ऊसाला भाव तेवढा मिळत नाही, हळदीला भाव तेवढा मिळत नाही, कापसाला भाव तेवढा मिळत नाही. कापूस आज 4 हजाराने विकला जाते, सोयाबीन पण आज 4 हजाराने विकली जाते. त्यामुळं शेतकरी गोत्यात यायचं कारण ही सरकारची जी धोरणं आहेत, सरकारनं जे भाव दिलेला नाही याच्यामुळे खास करून शेतकरी हा गोत्यात यायचं काम करते. बागायती पट्ट्यातला पण शेतकरी फार गोत्यात आलेला आहे. बागायती पट्ट्यातला शेतकरी पण खुश नाही, त्याच्यामध्ये पण रोष आहे, तो पण आत्महत्या करतोय. आता बागायत पट्टा जर पश्चिम महाराष्ट्रातला पट्टा जर बघितला तर तिथे आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. तिथे पाणी आहे, कारखानदार असल्यामुळे ऊस बीस पिकतो, बागायत होतं, पण तो खाऊन पिऊनच सुखी आहे. आत्महत्या जरी जास्त प्रमाणात करत नसलं तरी. पण आज जर परिस्थिती बघितली संबंध महाराष्ट्रातली तर जवळजवळ मजुरांची शेतमजुरांची जी मजुरी ती जवळजवळ 8 ते 10 पट वाढली. 2004 साली जी मजुरी 30 रुपये होती आज 200 रुपयावर मजुरी केलेली. विजेची बिलाच्या किमती वाढल्या, खता औषधांच्या किमती वाढल्या, पण शेतकऱ्याच्या मालाला काय किंमत नाही. आज पण 2-4 रुपयामध्ये तुम्हाला मेथीची पेंडी मिळेल, 2-4 रुपयामध्ये तुम्हाला कांदा पण आज पण मिळेल. म्हटल्यावर आता काळ किती बदललेला आहे, महागाई किती वाढलेली आहे. डिझेलच्या किमती कुठे गेलेल्या आहेत? डिझेलच्या किमती जवळजवळ 95च्या घात पोचलेल्या आहेत. पेट्रोलच्या किमती 100च्या वरती पोचलेल्या आहेत. पण शेतकऱ्याच्या मालाला जर हा भाव मिळत नसेल तर शेतकरी आत्महत्या करत नाही तर काय कर. त्यामुळे सरकारची ही सगळी चुकीची धोरणं असल्यामुळेच सगळ्यात जास्त शेतकरी हा आत्महत्या करतोय. आपला भारत देश कृषीप्रधान देश असला तरी हा देश आत्महत्या करतोय आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात होत आहे. 35 कोटी जेव्हा देशाची लोकसंख्या होती तेव्हा आपल्याला अन्न खायला व्यवस्थित मिळत नव्हतं. आज जवळजवळ 150 कोटी लोकसंख्या झालेली आहे. तरी ह्या सगळ्या देशाला पुरेल एवढं धान्य आज पिकते, देशाला पुरेल एवढं भाजीपाला आज पिकते, सगळं काही आज पिकतंय आणि देशाला पुरून बाहेरच्या देशामध्ये निर्यात होईल अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पिकवलेले. तरी सुद्धा शेतकरी हा आत्महत्या करतोय, ही निंदनीय बाब आहे, ही काही चांगली बाब नाही. जगाचा पोशिंदा जर अशा पद्धतीने जर आत्महत्या करत असेल आणि आपण फक्त जय जवान जय किसानचं नाव देत असेल तर त्या जय जवान जय किसान ह्या नावाला काही अर्थ नाही. शेतकरी फक्त निवडणुकीपुरता फक्त शेतकऱ्याला माहिती आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ, पण एकदा निवडणूक झाली की त्याच्याकडे कोणी डोंकून बघत नाही. कर्जमाफी ह्या मोदी सरकारच्या काळात पण कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही. काँग्रेसच्या काळात कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली, पण मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची जर वाट कुठल्या सरकारच्या काळात लागली असेल सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची जी वाट लागली मोदी सरकारच्या काळातच वाट लागलेली. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्याकडे कोणी वाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट आलं पाहिजे. जातपात धर्म हे सगळं विसरून सगळं बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. मी ह्या पक्षाचं मी त्या पक्षात सोडून देऊन
शेतकरी म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आवाज उठवून उठाव करून ही जी परिस्थिती शेतकऱ्यांवरती आलेली आहे ही परिस्थिती परतून लावली पाहिजे. आज शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी पण मिळत नाही अशा अवस्था शेतकऱ्याची आहे. त्याच्यामुळे ही काही चांगली बाब नाही, सरकारसाठी बी चांगली बाब नाही आणि आपण जी कृषीप्रधान देश म्हणून घेतो आपल्या भारताला, या भारतासाठी बी चांगली देश नाही. त्याच्यामुळे याच्यावर एकच पर्याय की शेतकरी एकजूट दाखवून उठाव करणे. उठाव केल्याशिवाय आपल्याला न्याय हा मिळणार नाही. तर आज इतकंच. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.